नमस्कार यूट्यूब फॅमिली। आजचा आपला विषय म्हणजे 7/12 म्हणजे काय आणि तो कसा वाचावा। चला तर मित्रांनो, ह्याची आपण संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया। शेतीशी निगडीत असो किंवा नसो, तुम्ही 7/12 उतारा हा शब्द ऐकलाच असेल। अगदी शहरात फ्लॅट मध्ये राहत असला तरी तुम्हाला अशा प्रकारच्या कागदपत्रांची गरज पडते। चतुसीमा, हेक्टर, एकर, गुंठे असे शब्द तुम्हाला माहिती हवेतच। या कागदपत्रांविषयी तुम्हाला काहीही माहिती नसेल तर तुमची फसवणूक झालीच म्हणून समजा। विशेष म्हणजे बहुतांश शेतकऱ्यांनाच नाही तर शहरी बाबूंनाही या महसुली कागदपत्रांविषयी माहिती नाही। 7/12 उतार्यावरील माहिती मराठीत असते तरीही ती महसुली भाषा लोकांना समजत नाही। म्हणूनच चला आपण जमीन मोजणीचा इतिहासकडे वळूयात। 7/12 उतारा हा जमिनीविषयी निगडीत आहे हे अनेक जण छाती ठोकपणे सांगू शकतील, परंतु तो कसा वाचायचा किंवा त्यावरील मजकुराचा अर्थ सांगा म्हटलं तर ते त्यांना जमणार नाही। हे खरे तर अज्ञान आहे। हे उघडगुपीत सगळ्यांना माहित आहे, मात्र ते कोणीच दाखवत नाही। हे अज्ञान अनेक समस्यांना जन्म देते। शेतीच्या बांधावरून किंवा मोजणीवरून भांडण होण्याचे प्रकार काही आत्ताचे नाहीत, अगदी इतिहास कालातही त्याचे पुरावे सापडतात। या समस्येतून सोडवणूक व्हावी यासाठी राजकार्यकर्त्यांनी जमिनीची मोजणी केली। मुस्लिम शासक शेरशहाने पहिल्यांदा जमिनीची मोजणी केल्याचे पुरावे आहेत। त्यानंतर अकबराने भारतातील जमीन मोजून घेतली। महाराष्ट्र निजामशाहीतील सरदार मलिक अंबरने जमीन मोजणीची काठी पद्धत आणली। छत्रपती शिवरायांनीही स्वराज्यातील जमीन मोजली होती, त्यासाठी काठी पद्धतीचा अवलंब केला। त्याला शिवशाही काठी म्हणत। चला तर 7/12 म्हणजे काय ह्या विषयाकडे वळू। जमीन अधिनियम कायद्यानुसार तलाठी दप्तराचे 21 प्रकारचे नमुने आहेत। त्यातील 7 नुसार मालकी हक्क, गट क्रमांक, एकूण किती क्षेत्र आहे त्याचा उल्लेख आहे। इतर हक्क, शेताचे नाव, भोगवटादाराचे नाव, कुळ असेल तर त्याचे नाव, लागवडयोग्य क्षेत्र, पोटखराबा, जिरायती, बागायती असे उल्लेख असतात। 12 या उतार्यावर जमिनीवरील पिकाचे प्रकार, त्यांची नावासह नोंद, जलसिंचनाखाली आहे की नाही, जलसिंचनाची साधने, विहीर, कूपननलिका, पाटपाणी अशी माहिती असते। अशा प्रकारे 7/12 बनतो। 7/12 उतार्यावर इतर हक्कात कुणाची नावे आहेत तेही तपासले पाहिजे। तेथे कुळाचा किंवा बँकेकडून कर्ज घेतले असेल तर त्याची नोंद होते। कर्जफेड केल्यावर बँकेचा दाखला आणला की या नोंदीला कसं केला जातो त्याचा अर्थ आता ही नोंद कमी झाली आहे। दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतात जाण्यासाठी रस्ता नसणे ही एक मोठी समस्या आहे। त्यासाठी रक्तपातही होतात, परंतु तहसीलदाराच्या परवानगीने रस्ताही मिळवता येतो। त्यासाठी काही कायदेशीर सोपस्कार पार पाडावे लागतात एवढेच। मित्रांनो, याविषयी आपल्याला कायदा काय सांगतो हे बघूयात। स्वातंत्र्यानंतर 1966 मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कायदा आला। त्यानुसार जमिनीचे प्रकार पाडण्यात आले। त्यावरील अधिकारी, वाद झाल्यास कोणाकडे दाद मागायची, तलाठ्याचे अधिकार, मंडलाधिकाऱ्याचे म्हणजे सर्कल ऑफिसरचे कार्यक्षेत्र, तहसीलदार, प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांना असणाऱ्या अधिकारांबाबतची इत्यंभूत माहिती या कायद्यात आहे। 7/12 उतार्यावर भूधारण प्रकार असतो। त्यात भोगवटादार वर्ग 1 ची जमीन खासगी तर वर्ग 2 ची जमीन शासनाने इनाम दिलेली असते। त्यामुळे ही जमीन विकता येत नाही, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागते। परंतु देवस्थान इनामाबाबत तसेही करता येत नाही। आदिवासींची जमीन बिगर आदिवासींना घेता येत नाही, ती बिनशेतीसाठी घेता येते, परंतु त्यासाठी राज्य सरकारचीच परवानगी लागते। मित्रांनो, आपल्याला होणारी फसवणूक कोणत्या पद्धतीने आपण टाळू शकतो ते पाहूयात। जमीन किंवा प्लॉट खरेदी करताना बऱ्याच लोकांची फसवणूक होते किंवा भविष्यातही होऊ शकते। 7/12 म्हणजे जमिनीची कुंडली असते। जमीन खरेदी करायची झाल्यास प्रथम तिचा 7/12 उतारा काढावाच लागतो, परंतु तिचे फेरफारही तपासले पाहिजेत। फेरफार म्हणजे जमिनीचा एक प्रकारे इतिहासच असतो। ती कोणाच्या नावावर होती, नंतर कोणाकडे गेली, आता त्यावर कोणाची मालकी आहे, ती वर्ग 1 ची म्हणजे खरेदी करता येण्यासारखी आहे की नाही हे समजते। जमीन खरेदीनंतर त्याची नोंद उतार्यावर होण्यासाठी किमान 21 दिवसांचा अवधी दिला आहे, मात्र काही वेळा त्यापूर्वीच ती विकण्याचे प्रकारही घडतात। त्यासाठी सर्च रिपोर्ट महत्त्वाचा असतो। सर्च रिपोर्टमुळे फसवणुकीची शक्यता कमी होते। आपण जी जमीन खरेदी करतो त्याच्या चारी बाजूंना काय आहे हे सांगणारा दाखला म्हणजे चतुसीमा। जमीन खरेदी करताना ग्राहकाने चतुसीमा पाहिल्या पाहिजेत, त्यावरून आपण कोणती जमीन घेतो याचा अंदाज येतो। चला तर मित्रांनो, अशा प्रकारे 7/12 म्हणजे काय व त्याचे वाचन कसे करावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका।